एक मिनट दादा गौरी मांडवा खाली पंछी पंछी तो जी तुम आई हो
यांनी सर्वांनी अगोदर शांतपणे बसून घ्यावे. तसेच मी एक आमंत्रित करत आहे उल्हास म्हात्रे. उल्हास म्हात्रे साहेब, तुम्ही जरा अँकरिंग करायला यावे, ही घरमालकांची इच्छा आहे. हॅलो हॅलो, उल्हास रामभाऊ म्हात्रे नेरेपाडा यांनी इथे स्टेजवर येऊन थोडंसं आमंत्रित करत आहोत, तरी त्यांनी येऊन स्टेजवर भाषण संपादित करायचं आहे. हॅलो, काशीनाथ पाटील कोल्हापूर माझे सभापती कोल्हापूर यांनी येऊन 2 शब्द बोलावे, ही घरमालकांची विनंती आहे. साहेब यांनी सुद्धा अँकरिंग करण्यासाठी 2 शब्द बोलावे, ही आमची इच्छा आहे. येणंच आहे साहेब. स्टेजवर येऊन 2 शब्द बोलावे. आज आपले स्नेही नामराव विराजी फडके साहेब सेवावृत्ती झाले. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांनी 38 वर्ष 7 महिने सेवा केली. ॲक्च्युली त्यांची सेवा जास्त झालेली आहे. कंपनीच्या फाउंडेशन डेच्या आधीपासून आमच्या कंपनीचं फाउंडेशन 19 डिसेंबर 1983 झाली, पण त्याच्या आधीच ते कंपनीमध्ये कामाला लागले होते. एक आज आपण बघतो देशाचे पंतप्रधान चायवाले पंतप्रधान झाले, तसे काळूराव फडके साहेब सुद्धा चायवाले होते, ते उपाध्यक्षपदात पोहोचले. ही एक त्यांची मोठी गेम होती. योगायोग असा होता की दोघे बंधू आराम फडके काळूराव फडके एकाच दिवशी लागले. 31 ऑक्टोबर 1986 साली. दादा मोठे असल्यामध्ये 2018ला रिटायर झाले आणि त्यांच्यानंतर 6 वर्षांनी काळूराव फडके आपली 38 वर्षाची सेवा पूर्ण केली. फडके साहेबांच्याबद्दल बोलायचं तर अतिशय स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सतत काहीतरी करण्याची दुर्मी असते. 2013 साली त्यांच्या कृपेने माझी युनियनमध्ये एंट्री झाली. माझी काही इच्छा नव्हती. आम्ही मुंबईहून येणारे बाहेर येऊन या देवीच्या पाड्याच्या गावामध्ये येऊन युनियन चालवायची, पण काळूराव फडके साहेबांनी मला शब्द दिला, मी आहे, घाबरू नका. तिथेच भरत चौधरी सुद्धा यांनी पण मला बळ दिलं. सुभाष म्हात्रे बोलले नाही तू पाहिजे, म्हणून आम्ही युनियनमध्ये आलो आणि आज जवळचा संबंध चालू झाला. सतत लोकांना मदत करणं, कोणाचं काय अडलं असेल ते काम करणं, ही फडके साहेबांची सतत असायचं. हे झालं पाहिजे, ते केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. सतत मॅनेजमेंटच्या मागे आमच्या माध्यमातून बोलणं हे चालूच असायचं. अतिशय स्पष्ट व्यक्ती असल्यामुळे 2014च्या इलेक्शनमध्ये ते आम्ही
प्रत्येकाला ज्यांना कोणाला 2 शब्द बोलायचे असतील यांना पहिल्यांदा आम्ही नमन करतो. का युनिटला 1986 पासून छोट्या वृक्षाचे वटवृक्षात सर्व कामगारांच्या सहकार्याने, कष्टाने व ज्ञानदानाने आपण कामगारांसाठी खूप झटलात हे मी कधीही विसरणार नाही. अडचणीवर मात कशी करावी हे मी आपल्याकडून सहज शिकलो गेलो. ज्याचे उतराई करणे आम्हाला अशक्य आहे. इथून जाताना बोलण्यात काही कळत चूक झाली असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करत आहोत. अशी कंपनी भेटणे म्हणजे परम भाग्य लागते. माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मारणारे माझे भाऊजी मला दिसणार नाहीयेत यासाठी ते दुःखाचा आणि आनंदाचा असा की वयाची 60 वर्ष पूर्ण करून ज्याने हा सुवर्ण सुखाचा सोहळा स्वतःच्या नजरेने बघितला याच्यासारखा जगात पुण्यवान कोण नसेल असं मी म्हणतो. कारण हा क्षण सगळ्यांच्या नशिबी नसतो. आणि कालूराम फडकेंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अतिशय डॅशिंग नेतृत्व. मी त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे 9 वर्ष. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या त्या व्यक्तीकडे जर नेला तर तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणार म्हणजे करणारच. कितीही मोठी व्यक्ती असेल कोणाला कधीही न घाबरता असा डॅशिंग नेतृत्व कालूराम. त्यांना मुलीसारख्या मिळालेल्या सुना, त्यांचे मुलं इतकी चांगली की त्यांना कुसुमताईंची कुठलीही उणीव भासू दिली नाही. इतका प्रेम दिला सुनांनी तर त्या मुलींपेक्षाही प्रेम देणाऱ्या सुना त्यांना लाभलेत हे त्यांचे भाग्य मी समजतो. पोरं एवढी चांगली की आज जर तुम्हाला जिवंत उदाहरण जर द्यायचं झालं की पोटी कन्यापुत्र होतील सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अरे अशा पुत्रांना ज्यांनी जन्म दिला त्यांचा हरिकत वाटला पाहिजे देवांना. आपल्याला देखील हा जिवंत उदाहरण इथे आहे. आजच्या क्षणाला आज रिटायरमेंटच्या दिवशी कालूराम फडके साहेबांना त्यांच्या दोन्ही पुत्रांनी काय केलं असेल, एक कार गिफ्ट दिली. एक कार ब्रेझा गाडी त्यांनी बुक केली, ती गाडी आजच्या दिवशी दिली. अरे काय प्रेम असेल या पिता पुत्रांचा आणि सुनांचा असा बघणारा आपल्याला खूप थोडा आहे. या बैठकीच्या माध्यमातून हरिभक्तपरायणाच्या माध्यमातून आपला आगरी समाज सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. आणि मी सांगतो तर प्रत्येकाने युवा पिढीने या क्षेत्रामध्ये यावं, आगरी समाजाची सेवा करावी आणि आपल्या समाजाला कसं पुढे जाता येईल, कसं नेता येईल, व्यसनापासून कसं दूर ठेवता येईल असं कार्य केलं पाहिजे. आता आम्ही लोक म्हातारे झालो पण तुम्ही युवा पिढीने चांगलं काम करा. प्रत्येक समाजाच्या लोकांनी समाज मंदिर बांधली. मला आपल्या समाजाचं कुठे समाज मंदिर दिसत नाही. मोठी खंत वाटते. ही खंत आहे मोठी. अख्खे काय याच्या पुढे तुमची लग्न कुठे होणार, कुठे होणार लग्न आहे पुढे युवा पिढीला तिचे लग्न कुठे होणार. तुमचे समाज मंदिर कुणी बांधले नाही. आगरी समाजाचं समाज मंदिर एकच फक्त दिवा पाटील साहेबांनी बांधले. त्यांना सेल्यूट आहे माझी. मला एकच सांगतो मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे पण या कालूराम साहेबांच्या बाबतीत अशी मुलं जन्माला येणं हे एक उदाहरण जिवंत आहे. अशा सुना मिळणं एक अभिमानास्पद गोष्ट आहे. जास्त का वेळ मी घेत नाही आणि कालूराम साहेबांना याच्या पुढे मी शुभेच्छा देतो की चांगल्या देव ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमचा याच्या पुढे आयुष्य सुख शांती समृद्धी आणि भरभराटीत हो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आताच आपल्या समोर व्यासपीठावर विठ्ठल सकाराम वाहिले आपल्या सजीवाल भाषणाचे 2 शब्दातून करतो. तुमचे मनपूर्वक आभार करीत आहोत. फडके यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा संपन्न होते आणि या सोहळ्यासाठी उपस्थित त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सारे पदाधिकारी, सर्व नातेवाईक. कालूराम फडके हे 38 वर्षे सेवेनंतर आज आपल्या कामगारांच्या या सहवासातून मुक्त होत आहेत. गेल्या 38 वर्षाच्या या सहवासामध्ये तरी आत्तापर्यंत पुढे 10 वर्षे तर ते निश्चित चांगल्या प्रकारे काम करत राहतील. आज या ठिकाणी या शिवरात्रीच्या माध्यमातून मधल्या काळात त्यांच्या ताई गेल्या. खूप प्रसंग त्यांच्यावर आले आणि या सर्व प्रसंगाला सामोरं जाऊनही त्यांनी कंपनीचा कारभार चांगल्या रीतीने सांभाळला.
खरं तर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला काही फारशी मंडळी येत नसतात, पण ज्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे अशा नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा प्रेम असतो, नातेवाईकांचा प्रेम असतो आणि अशाच वेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. आज हा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. थोडंसं दिनक्रम त्यांचं बदलणार आहे. सकाळी उठणं, डबा घेणं, कंपनीत जाणं, कंपनीचं जे काही काम असेल ते काम आटपणं, आपल्या मित्रपरिवारांच्या सोबत जेवण घेणं, आता ही कामाची पद्धत बदलणार आहे. आता आपल्याला आपल्या कुटुंबासोबत आपला सहवास राबवावा लागणार आहे. आपली मुलं असतील, आपल्या सुना असतील, आपल्या कुटुंबातील सहकारी असतील, आपले जे नातवंड आहेत त्यांच्या शिक्षणाचं काम पाहणं, अशा प्रकारची दुहेरी जबाबदारी आता तुमच्यावर येऊन सोपवलेली आहे. आणि मला निश्चित विश्वास वाटते की ताई गेल्यानंतर जे काम तुम्ही सांभाळलात, आता पूर्ण वेळ तुम्ही या कामामध्ये जीवन प्रवास सुखाचा कराल. आजच्या या सेवानिवृत्तीच्या सेवेनिमित्तानं तुमचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं आणि तुमच्या आरोग्यामध्ये निश्चित एक सामाजिक बांधिलकी करण्याची हिंमत येवो, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साजरी करणार आहे. मानव कसे आभार. काशीनाथ पाटील साहेब, माजी सरपंच, माजी सभापती, तुमचे खरंच आज कळत नाही. नमस्कार. मध्ये डिप्टी मॅनेजर म्हणून रिटायर झालेला आहे. आमची खूप दिवसापासून 1986 पासून हे सुरुवात झाली. तेव्हापासून कालुराम फडके, सुभाष म्हात्रे, बरेचसे लक्ष्मण दळावकर हे जे लोक होते हे माझ्याच डिपार्टमेंटमध्ये होते, माझ्या बरोबर काम करत होते. उपस्थित जो सर्वसमुदाय तसेच या प्रसंगी जमलेले सर्व याचे सुद्धा मी या प्रसंगी स्वागत करतो. या ठिकाणी बरेचसे विदर्भात त्यांचं मित्रपरिवार यांचे पण स्वागत आहे. मी त्यांच्या बाबतीत एवढं सांगतो, 1986 साली आम्ही ज्या प्लांटमध्ये ग्लास प्लांटमध्ये जॉईन झालो त्यावेळेस ते पण होते आणि त्या खडतर परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. जवळजवळ माझाही रिटायरमेंट फेब्रुवारीमध्ये झाला आणि आम्ही असं मध्ये म्हणत होतो की आता आपण एक रिटायर होणार आहे. कालवाविषयी सांगायचं झालं तर सुरुवाती म्हणजे ज्यावेळेसचा जो काळ होता 1986-87चा जो काळ होता, मी 87 डिसेंबर 87ला जॉईन झालो. त्यावेळेस हे लोक होते आणि जवळपास इथले लोक असल्यामुळे बहुतेक लोक विचार करायचे की या लोकांबरोबर काम करायचं म्हणजे मोठं कठीण काम आहे, यांच्याकडनं काम करून घ्यायचं. पण माझा स्वतःचा असा अनुभव आहे की ते कामसू लोक आहेत, जे ज्या लोकांची त्यांच्याशी ते मैत्री केली, ते मैत्री जपलं, हे त्या बाबतीत ते त्यांचं कोणी हात धरणार नाही आणि खरोखर त्यांचं ते या बाबतीत त्यांचं काम वाखाणण्यात लोक आहे. कालुरामबरोबर मी सतत साधारणतः 1987 पासून तर 1997-98 पर्यंत एकाच डिपार्टमेंटमध्ये काम केलं. त्यानंतर ग्लास प्लांट बंद झाल्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला गेलो. त्यांचा जो संबंध आला, खरं त्यांचा जो मला नेतृत्व जेव्हा समजला त्यावेळेस मी पण युनियनचा जवळजवळ 13 वर्ष युनियनचा जनरल सेक्रेटरी होतो, कामगार काँग्रेस या सुविधा. आणि त्यानंतर अशी परिस्थिती होती त्यावेळेस, इथे बरेचसे अशी सर्व नेते वगैरे इथे आहेत, अशी परिस्थिती होती एक वेळ की प्रत्येक वेळेस दररोज काही 15 दिवस झाले, 1 महिना झाले की काही ना काही गुरगुर राहायची. आणि एक वेळ साधारणतः 40च्या जवळपास आल्यानंतर 40-45 व्हायच्या नंतर असं विचार केला की किती दिवस असं चालायचं फक्त की मला सत्ता पाहिजे, मला सत्ता पाहिजे. असं सत्ता असावी सर्वांना, पण ते सर्व सामंजस्याने आणि लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे या माध्यमातूनही केलं. आणि त्या माध्यमातून त्यांनी जे एक मोठं जे कार्य केलं की त्यांचा एक ग्रुप होता, सांगितलं साहेब हे सर्व मतभेद मिटवायचे आहे आणि आपण एकत्र बसूया. आणि त्याच्यानंतर बसून आणि 2 मतभेद त्यांनी मिटवले. तर याचं पूर्ण श्रेय कालुरामला जाते, या त्यांचं खरं म्हणजे टाळ्या वाजून स्वागत करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस त्यांचं खरं नेतृत्व कोण दिसेल ज्यावेळेस पद्धतीचं वागणं असेल. पण ज्यावेळेस एखादा माणूस पुढचा विचार करतो की कामगार आपण भारत प्रेसमध्ये काम करताना दररोजची जी रुटीन एकामेकाची तोंड बघावं लागतात, त्याच्यामुळे जे डिस्प्यूट होतात
ते डिस्प्यूट होऊ नये आणि शांततेच्या मार्गाने बंधुभाव जपून पुढे काम केलं पाहिजे याचं आहे. आज त्या दिवसापासून माझ्या अंदाजानं साधारणतः त्याला आता 2002च्या नंतरच्या घालायचं की आता काय करायचं, रिटायरमेंट नंतर काय करायचं, एक असा ग्रुप बनवायचा आणि त्याचा ग्रुप खरं काढून पडकेला बनवायचा पण मधून आपण भेटायचं. आमचा एक असं साधारणतः नेहमी बसायचं, दररोज भेटायचं वगैरे येणार आणि सांगणार आणि ते मला सांगायचं की तुम्ही आमचे क्षेत्रातले आमचे कामगार क्षेत्रातले तुम्ही आमचे गुरु आहे. मी कसं काही गुरु वगैरे काही नाही, ते माझ्याहीपेक्षा गुरु आहे. गोड बोलून कसं व्यवस्थित राजकारण करायचं हे शिकायचं असेल तर काबराव फडकेकडनं शिका. हेच म्हणजे माझा स्वतःचा असा अनुभव आहे ना. जे कोणाला कधीही रागवून बोलणार नाही पण राजकारण सोडणार नाही आणि सतत याच्यामध्ये नेहमी लाईमलाईटमध्ये कसं राहायचं हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. त्यांच्या परिवाराशी मला खूप संबंध आला. कारण काय की सुभाष म्हात्रे जे असतीलच आहे ना, कारण सुभाष म्हात्रेची बहीण त्यांना दिलेली आहे. या माध्यमातून आम्ही त्यांना नेहमी भाऊजी वगैरे बोलायचं. तर सुभाष म्हात्रेचे अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे आम्ही सुभाष शेठशिवाय त्यांना अजूनही बोलत नाही आहे ना. तर त्याच्यामुळे बऱ्याचदा असं चालायचं. तर त्या माध्यमातून माझं यांच्या घरी येणं जाणं वगैरे होतंच आणि बऱ्याचदा गेल्यानंतर त्या गोष्टीची आधी मला जाणीव होती की आल्यानंतर नाही बघा आल्यानंतर एक असं ते ट्रीट आम्ही जे 5-7 लोक जे मित्रपरिवार तो क्लोज होता तो आल्यानंतर असं वाचवायचं की नाही की आम्ही त्यांच्या घरातच कुणीतरी एक व्यक्ती आहे अशा प्रकारची आम्हाला नेहमी ट्रीटमेंट राहायची. चांगल्या मुलांना पण एक त्यांनी व्यवस्थित मार्ग दाखवला. ते पण ब्लेसिंग आहेत आणि सर्व लोक त्या लोकांनी एक व्यवस्थित एक परिवार कसा एकत्र ठेवायचा हे त्यांनी केलेलं आहे. याचं मी पूर्ण साक्षी आहे. असंच पुढे पण त्यांचं राहावं आणि आम्ही काही गोष्टी काही बोलण्यासारख्या नाही. त्या त्यांनी सांगितलं की नाही काही गोष्टी हे तुम्ही काही बोलू नका पण मी काही त्या बोलणार नाही वैयक्तिक विषयावर आहे ना. तर पुन्हा एकदा त्यांनी जवळजवळ 38 वर्ष माझ्या अंदाजाने सर्व्हिस केलेली आहे आणि 38 वर्ष सक्षम सर्व्हिस करून काही डिस्प्यूट न करता काही हे न करता त्यांनी वयाच्या 60 म्हणजे सुपर ॲन्युएशन म्हणून एक रिटायरमेंट घेणं ही फार मोठी गोष्ट असते. याच्या पुढचं त्यांचं आरोग्य चांगलंच आहे. याच्या पुढे त्यांचं आरोग्य राहावं आणि सुखसंपत्ती त्यांच्या नशिबात आहे याच्यात काही निर्विवाद. त्याच्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझे 2 संपर्क संपवतो. धन्यवाद. दिनेश खणावकर, किसन भंडारे करवले, मोहन कोड साहेब, चंद्र मेघनाथ कडून चोरगे, भरत पाटेकर, एकनाथ कदम यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. आणखी जे कोणी आलेले असतील त्यांनी थोडे पुढे यावे कारण काय नावं घ्यायला सहज सुलभता होईल. धन्यवाद. मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आताच आपल्या आज तुमची रिटायरमेंट आहे. आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. जे जे तुम्ही ठरवले ते सगळे मिळावे. देवाला माझी प्रार्थना आहे की या पुढील आयुष्य निरोगी जाऊ. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी कष्ट केले आपण. आता ही वेळ म्हणजे थांबा आणि करत राहा. असंच तुमचं प्रेम आमचे राहू दे. थँक्यू. थांबना तू कळू दे. थांबना
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी बहा गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा
शुभेच्छा. यापुढे आयुष्य तुमचे सुख समृद्धी आणि संपत्ती तसेच आरोग्याने भरलेले असावे. भावी आयुष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये हीच माझ्याकडून इच्छा. भेटताना आभाळ हे भेटताना गजराला लाज वाटली झुळझुळीचे सूर झाले हातांचेच हार झाले ओठांची कुपी भेटली देह तडी पार झाला ढगावरी स्वार झाला जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी
या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाट तू हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना सारे जुने दुवे जळती जसे दिवे पाण्यावरी जरा सोडून देऊया